परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने आज आपल्या चर्चासत्र निवासस्थानी एका भगवंताचे अवंकार्य पार पडले। त्या सृष्टीचे विधाता जगाचे निर्माता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित झाले। यांना सुद्धा माझ्या कोटी प्रणाम। तसेच सर्वांचे सद्गुरू मान टकी बाबा जिंदगी सुद्धा उपस्थित झाले। यांना सुद्धा माझ्या कोटी प्रणाम। तशा बाबाच्या खांद्याला काटा लावून चालणाऱ्या मातोश्री वाराणसी आहे या सुद्धा उपस्थित झाल्या। यांना सुद्धा माझ्या प्रणाम। तसेच आपल्याला चर्चा बैठक म्हटली एका अध्यक्षाची गरज असते। सिंधी परिसरातले मार्गदर्शक सुधाकररावजी सोनटके आणि या चर्चा बैठकीचे अध्यक्ष यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच उपाध्यक्ष प्रदीप भाऊ मते या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच ज्येष्ठ सेवक सेविका बाहेरगावून आलेले सर्वांना सुद्धा माझा नमस्कार। एका भगवंताचे आपण बाबांनी आपल्याला इच्छानुसार भोजन दिलाय आणि आपण भगवंतासमोर ज्या वेळेस मार्गात येतो त्यावेळेस आपल्याला मार्गदर्शक का देते, आपल्याला फक्त एक शब्द देते आणि त्या शब्दामध्ये आपल्याला भगवंत दिसते आणि तो भगवंत आपल्याला मरेपर्यंत टिकून ठेवायचा आहे। कसा तिथे आपल्यापाशी तत्वशब्द नियमाचं आपण जर पालन केलं तर खरोखरच आपल्याला मला तर असं वाटत नाही की जीवनामध्ये आपण जात असताना खराब रस्त्याने आपल्याला भगवंत थांबवतो। जर आपण त्या शब्दाच्या जर लक्षात ठेवून चाललो तर नाही तर आपल्याला दुःखात आपण पात्र बनतो। म्हणून या बाबाची कृपा एवढी महान आहे। बाबांनी ज्यावेळेस काहीचा विचार न करता एका भगवंताची प्राप्ती केली, परिवाराचा विचार नाही केला आणि मान त्यागी झाले। आपण तर सेवक त्यागी बसतो। आपल्या मान त्यागी बाबा चिंबोजीने या भगवत प्राप्तीचा आकार आणि विकार नाही दाखवला आपल्याला, आपल्या शब्दामध्ये भगवंत आहे हे दाखवलं आपल्याला। कारण बाबाच्या आकार आणि विकार कुठंच नाही आहे। कारण आपल्या मान त्यागी बाबा चिंबोजीने मानव म्हणून भगवत प्राप्ती केली, संन्यास घेऊन प्राप्ती नाही केली। कारण कोण्या पहाडामध्ये कोण्या देवळात बसून प्राप्ती नाही केली हे आणि भगवत कपडे घालून सुद्धा प्राप्ती नाही केली। म्हणून बाबाचे आपल्याला तत्वशब्द नियमाचे पालन करायचे आहे आणि आपल्याला दुःखी मानवाला जागवण्याचे कार्य करायचे आहे। हा एक अनुभव सांगतो तुम्हाला। आज 15 दिवसातला माझ्या पत्नीचे शनिवार दिवस होता आणि शनिवार या दिवशी मी पूजा करत होतो। माझ्या पत्नीला मी शिवा सुद्धा दिल्या कारण मी पूजा करताना माझी पत्नी झोपून होती। माझ्या पत्नीला मला काही सांगितलं नाही, माझी तब्येत खूप खराब आहे म्हणे, मी उठू शकत नाही म्हणे आणि खरोखरच तिची परिस्थिती खराब होती आणि मी भगवंताला पूजा करत होतो आणि मी म्हटलं तिला की शनिवार दिवस आहे आणि मी पूजा करून राहिलो आणि तू दिवाणवर झोपून आहे, याला कुठं भगवत प्राप्तीचे सेवक म्हणता का? आणि नंतर मी पूजा केली आणि मी शेतामध्ये गेलो, शेतात जात होतो तर मला एका सेवकाचा फोन आला होता की मौजाला जायचं आहे आणि मौजाला गेलो। मी मार्गदर्शक आणि विनोद कातर तिथून आलो आणि माझ्या घरी 2-3 शेवकीने बसून होत्या। माझ्या पत्नी सांगत होती मला रात्री वाटत्या आणि सकाळला धावधाव मी परेशान झालो। मी तिला सांगितलं बाबाच्या याच्यावर एक अनुभव सांगितला की बाय आपले मान त्याची बाबा सुट्टी होती, दौड्यावर गेले होते आणि दौड्याला गेल्याच्या नंतर बाबा आंघोळ सकाळीच्या पारी आंघोळ वगैरे केली आणि अशा खुल्या जागेमध्ये जाऊन बसले आणि बाबाला विचार आठवले तुम्ही किंवा विचार घरी असतो तर माझ्या वडिलाचा मृत्यू दिवस आहे, मी मानला असता आणि मी सुद्धा उपास केला असता। त्यावेळेस भगवंताने बाबाच्या कानामध्ये बोलत होते, भगवान बाबा हनुमानजी की मानव तू का ढूंढ रहा, तूने तो अपने पिता का आपल्या वडिलाचे शरीर जाळून टाकले आणि आता कुठे वडिलाच्या तू दिवस मानतो तुझ्या विचारात जात आहे का? आणि माझ्या पत्नीच्या मनात हेच विचार आले होते। तिला उचकी लागली होती आणि उचकी लागल्याच्या नंतर तिने तिचा भाऊ सुद्धा मरण पावला होता। तिला असं वाटलं की माझ्या भावाने आठवण केली की माझ्या नंदाने आठवण केली आणि तिच्या मनात जुने विचार आले आणि भगवंताने बाजू पलटवली। माझ्या शब्दाची तिने भगवंतासमोर बसून श्रमा मागितली तर तिच्या दुःख दूर झालं
आज सांगा 20 वर्षाची शेवटी त्यागी आणि जुने विचार आले म्हणून आपण भगवंताच्या मार्गात झुललो त्याच दिवशी आपण जुने विचार आपण विसर्जन केलं आणि आपण जुने विचार जर आणले मनात तर आपल्यावर दुःख येते म्हणून आपण काय केलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे या भगवद्गीते आपल्यापाशी शिकण्यायुक्त आहे कारण आम्हाला तसं आम्ही जळगावला गेलो होतो एका शेवटीच्या अंगात भूक येत होतो काय मी तुम्हाला सांगतो बैलबेड्याची मुलगी आहे ते आणि बाबांनी काय सांगितलं तुझं दुःख तुझ्याच घरी दूर कर आणि सर्व सेवकाला सांगतो त्या दिवशी तुमच्या घरी मार्गदर्शकाने जो तुम्ही त्याच दिवशी भगवंताने तुमच्या घरी प्रवेश केला शैतानी शक्ती दूर होते आणि दुःख हे तुमच्याच घरी तुम्हाला दूर करायचे आहे आम्ही प्रफुल्ल दादाला म्हटलं होतं की दादा हे कशाला आणलं ठीक आहे म्हणजे आपण तिच्या घरी गेलो आम्ही घरी गेलो त्या मुलीच्या अंगात खूप येतच होतो आणि अशी चुटकी वाजवत होती आणि शिट्टी मारत होतो आम्ही विचारात पडलो की असं कोणतं भूत आहे हे भूत आलं अंगात आणि आम्ही सर्व दादाने सुद्धा म्हटलं त्या भूताला आणि मी हात पकडला आणि एक मारायला गेलो तर त्या भूताने अशी मान केली प्रफुल्ल दादांनी सांगितलं की तुमच्यापाशी तत्वशब्द नियम आहे का आम्ही विचारात पडलो ठीक आहे दादा आम्ही चुकलो असेल तर आमच्यापाशी शक्ती कमी झाली असेल आम्ही कमजोर भरलो आणि त्यांनी सांगितलं की पोट दुखाला एक बोली आणि डोकं दुखाला एकच दुसरीच बोली आहे का मी विचार केला दादा मी 20 वर्ष मार्गात झालो आणि मला कार्यकर्त्यांनी तत्वशब्द नियम दिले पोट दुखाला तेच बोली दिली आणि तापाला तेच बोली दिली आणि पाय दुखला तरी तेच बोली दिली दुसरी बोली तर मला दिली नाही दादा म्हणलं तुला दिली असं तर सांगणच प्रफुल्ल दादा आपल्याला सांगाल आता मी विचारात पडलो खूप मोठा विचार केला आणि मी कार्यकर्त्याला सुद्धा विचारलं माझ्यावाल्या मार्गदर्शकाला विचारलं मी विचारायला भेट नाही कुठे की प्रफुल्ल दादा मी आपल्याला असं म्हटलं दुसरी बोली कुठे आहे तर नाही म्हणलं दुसरी बोली तर नाही आहे म्हणलं दे बा प्रफुल्ल दादा पाहिजे बाबांनी जर दिली असेल तर प्रफुल्ल दादाने आपल्याला सांगायला पाहिजे म्हणून दिशाभूल होऊ नका बाबांनी एकच बोली दिली आहे तत्व शब्द नियम आणि आपण भगवंताचे कार्य जर आपण बरोबर केले तर आपल्यावर दुःख येत नाही हे लक्षात ठेवा कारण मी सुद्धा पायाचे माझ्या तुकडे तुकडे होऊन गेले आहे मी तुम्हाला अजूनही सांगतो जर या मार्गात नसतो तर माझी हरारी वापरी असती मी बिगर ऑपरेशनाने पाय तुडलाय माझ्या पत्नी आजार आहे माझ्या पत्नीने तर मला चर्चा बैठक म्हणजे आयुष्य स्वतःचे मी देतो म्हणून सांगितलं होतं मी तुम्हाला आता सांगतो म्हणून आणि जे पाचवडी बाई आहे इथं शेवट शेवटाच्या घरी गेल्याने दुःख येते का त्या बाईने म्हटलं होतं तुम्ही आले म्हणून या मुलीचं दुःख जास्त झालं असं कधीच होणार नाही हे लक्षात ठेवता हे बाबाची कृपा आहे म्हणून आपण विचार करा तत्वशब्द नियमाकडे लक्ष द्या आपले कर्म जर चुकले तर आपण दुःखी बनतो हे लक्षात ठेवा कारण हे बाबाचे शब्द माझ्या नाही आहे बाबाच्या नियमावलीत आहे आणि ज्यावेळेस आपल्यावर दुःख येते त्यावेळेस आपण मार्गदर्शकापाशी जातो मार्गदर्शक सांगते आपल्याला आपण चुकीची सोडणूक करा म्हणते आणि चुकीची सोडणूक आपण मार्गदर्शकापाशी करतो पण मार्गदर्शक सदा म्हणत ते कार्य घ्या आणि तुमच्याही घरी जाऊन तुमच्या चुकीची सोडणूक तुम्ही करा आपल्याला म्हणते का असा मार्गदर्शक माझ्याच घरी करा नाही तुमच्याही घरी जा इंग्लिशचे कार्य देते आपल्याला मार्गदर्शकाच्या परी कार्य देते असं काहीच नाही आणि तुमच्या घरी जाऊन आपला परिवाराला बसून आपल्या चुकीची सोडणूक करा म्हणतो आणि दुःखातून दूर व्हा म्हणते तशीच भगवंताला माझी अशी विनंती आहे की भगवंता दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी एक निसर्गासाठी हवन कार्य केले आहे भगवंता आणि या शोकाचे सर्वांचे समाधान झालं पाहिजे भगवंता निसर्गासाठी आम्ही खूप त्रस्त म्हणून आहोत आणि निसर्गाला तुम्ही बलवा भगवंता अशी तुमच्या चरणी माझी विनंती आहे माझ्या बोलण्यात जर काही चुकली असेल तर मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो तसेच महान त्याची बाबा चिंतकीला क्षमा मागतो वाराणसीला क्षमा मागतो
आणि मी रजा देतो. नमस्कार.